नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट तालुक्यात हजारो हेक्टरवरील खरीपाची पेरणी खोळंबल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका। अक्कलकोट तालुक्यात पावसाअभावी खरीप पिकांची पेरणी खोळंबली असून शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे। पावसाळा सुरू होऊन जवळपास 1.5 महिन्यांचा काळ लोटला तरी अक्कलकोट तालुक्यात मोठा पाऊस झाला नाही। परिणामी हजारो हेक्टरवरील खरीपांची पेरणी खोळंबल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे। अक्कलकोट तालुक्यात खरीप हंगामातील पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसली होती, पण जून आणि जुलै महिन्याच्या 8-10 दिवसात मोठे पाऊस न झाल्याने यावर्षीचा खरीप हंगाम हा वाया जाणार अशी चिन्हे दिसत आहेत। अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी हे पाऊस नसल्याने मोठ्या संकटात सापडले आहेत। खरीप हंगाम हा शेतकऱ्यांना नगदी रक्कम मिळवून देणारा असतो। पावसाअभावी हा खरीप हंगाम कोरडा जाणार या चिंतेत शेतकरी बसला आहे। अक्कलकोट तालुक्यातील बासलेगाव, अक्कलकोट रेल्वे स्टेशन, नागणसूर, तोलनूर, वागदरी, चप्पळगाव, दहिटणे, शिरवळ, हन्नूर, जेऊर, मंगरूळ, तडवळ, उडगी आदींसह विविध गावात तूर आणि सूर्यफूल या पिकांची पेरणी शेतकरी करत आहेत। निसर्गावर भरवसा ठेवून शेतकरी बांधवांनी खरीप हंगामातील पिकांची पेरणी केली आहे, पण पावसाने दडी मारल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे। या वर्षीचा खरीप हंगाम वाया गेला असून शेतकऱ्यांची नजर आता आभाळाकडे लागली आहे। खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। पाऊस झालाय का इकडं? हो, पाऊस नसताना का पेरलेला हो? कसा आता पुढे जर पाऊस हा काय मग यावर्षी पाऊस होईल का नाही? अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।